या बैठकीला देशभरातून इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते तसंच प्रतिनिधी उपस्थित होते। इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नसून विरोधातच बसणार असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलंय। तर दरम्यानच्या या बैठकीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, संजय राऊत, अनिल देसाई, राहुल गांधी, सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी तसंच स्टॅलिन, तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे इतर घटक पक्षांचे नेते हे अगदी झाडून उपस्थित होते। बेरोजगारी विरोधात तसंच भाजपच्या हुकुमशाही विरोधात जनतेनं कौल दिला असून समविचारी पक्षांना सोबत घेऊन आपली रणनीती आखली जाणार असे या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे हा विजय एक मोठा विजय आहे इंडिया आघाडीसाठी। The constituents of India bloc thank the people of India for the overwhelming support received by our allies. The people's mandate has given befitting reply to the BJP and their politics of hate, corruption and deprivation. This is a mandate in defense of the Constitution of India and against price rise, unemployment and crony capitalism, and also to save democracy. The India bloc will continue to fight against the fascist rule of the BJP led by Modi. तर इंडिया आघाडीमध्ये किती घटक पक्ष आहेत आणि त्यांचं नेमकं संख्याबळ किती आहे तेही पाहूयात। काँग्रेसचे एकूण 99 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि खासदार झालेत। समाजवादी पक्षाचे 37, तृणमूल काँग्रेसचे 29, डीएमकेचे 22, शिवसेनेचे ठाकरे गटाचे 9, राष्ट्रवादी पवार गटाचे 7, राष्ट्रीय जनता दलाचे 4, सीपीआय एमचे 4, तसंच आम आदमी पक्षाचे 3, झारखंड मुक्ती मोर्चाचे 3, आयुएमएलचे 3, सीपीआयचे 2, सीपीआय एमएलचे 2, तसंच नॅशनल कॉन्फरन्सचे 2, व्हीसीकेचे 2, केसीएमचे 1, तसंच एमडीएमकेचा 1, आरएलपीचा 1 आणि आरएसपीचा 1 अशा पद्धतीनं इंडिया आघाडीचं हे संख्याबळ 234 पर्यंत पोहोचलेलं आहे।